नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिकेच्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये मेट्रो सिटी विषयासंदर्भात जोरदार चर्चा चालू आहे. लोकांचा एक गैरसमज आहे की मेट्रो रेल्वे म्हणजे मेट्रो सिटी. हा गैरसमज नागरिकांच्यामध्ये पसरवत आहेत काही नागरिक. तर या संदर्भात मला एस्पर विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्यासमोर खालीलप्रमाणे महानगर विकास प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे नेमके काय याची मी आपल्या या माध्यमातून माहिती देत आहे की मेट्रो सिटीचा 74व्या घटनादुरुस्तीनुसार देशामध्ये मेट्रो सिटीची संकल्पना चालू झाली आहे. त्यामध्ये कोल्हापूर शहर व जिल्ह्याचा विचार केल्यास मेट्रो सिटी होणे फार अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी कोल्हापूर शहरासह 20 किलोमीटरच्या परिसरामध्ये आणि 10 लाख लोकसंख्या त्यामध्ये क्षेत्रामध्ये निर्माण झाल्यास कोल्हापूरला महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन होऊ शकते. त्याला राज्य शासन मान्यता देते. यासाठी शासन प्रथमतः महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग ॲक्टच्या नियमानुसार एक विकास आराखडा तयार करतो संपूर्ण त्या क्षेत्राचा. त्या क्षेत्रामध्ये सर्व नागरिकांच्या हरकती घेतल्या जातात, त्या दूर केल्या जातात व त्यानंतर त्याचा विकास आराखडा प्रसिद्ध केला जातो. यासाठी एक सल्लागार कंपनीची नेमणूक सुद्धा शासन करते आणि त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनतो व प्रत्यक्ष कामाला राज्य शासन, केंद्र शासन, वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय फंड अशा अनेक प्रकारचे विकासासाठी फंड निर्माण होतात. कारण याला राज्य सरकार व केंद्र शासनाची डायरेक्ट मान्यता असल्यामुळे याला महाराष्ट्र टाउन प्लॅनिंगची मान्यता असल्यामुळे सदर विकास कामासाठी कोणतीही अडचण निर्माण होत नाही. सर्व रोखे किंवा बॉन्ड्सद्वारे कोल्हापूर शहराच्या या प्राधिकरणास विकास निधी मिळू शकेल आणि विकास निधी या माध्यमातून मिळू शकेल. व 2015च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एस्पर विकास आघाडीचा मुख्य एजेंडा होता की कोल्हापूर मेट्रो सिटी झाली पाहिजे आणि कोल्हापूर बॉन्ड्सच्या द्वारे शहराचा विकास होईल. ही आम्ही 10 वर्षे मांडलेली संकल्पना आज महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांच्या मध्ये आमचे जे मुद्दे आहेत त्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी भूमिगत रस्ते संकल्पना मांडली आहे. तर चंद्रकांत दादांनी वाराणसीची संकल्पना मांडली आहे. तर आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर बॉन्ड्स पद्धतीची घोषणा केलेली आहे. तर धनंजय माडिक यांनी महासिटी निर्माण आम्ही करण्याचं त्यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केलेलं आहे. तर नुकताच पालकमंत्री यांनी एका कार्यक्रमामध्ये सिद्ध केले की उपनगरामध्ये आम्ही मेट्रो सिटीचे नियम लागू करणार. म्हणजे एकंदरीत विचार करता मेट्रो सिटीचे लोकांच्या मधले असलेले गैरसमज फार दूर होणे फार गरजेचे आहे. कारण की कोल्हापूर शहरामध्ये 1972 ते 2007 पर्यंत 1 ते 5 टीपी स्कीम मंजूर झाल्या शासनाच्या महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग ॲक्टच्या नियमानुसार. परंतु त्या आजही ते 1 ते 5 टीपी स्कीमची अंमलबजावणी झाली नाही. याची पहिल्यांदा राजकीय लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर खुलासा केला पाहिजे. त्याचबरोबर कोल्हापूर शहराची जी आता सध्या शहराच्या हद्दवाढीबाबत चर्चा चालू आहे. तर शहराच्या हद्दवाढीबाबत 1942लाच हा GR निघाला होता आणि त्यामध्ये 8 गावं आमची समाविष्ट केली होती. पण त्यावेळी शेती व्यतिरिक्त जी 8 गावं होती ती शेती वगळून त्यावेळेला हद्दवाढ झाली होती. परंतु ह्या 53 वर्षामध्ये कोल्हापुरातल्या लोकप्रतिनिधींनी याबाबत आता त्या 8 गावांच्या मध्ये काय विस्तार झाला आहे हा शासनाला सिद्ध करू शकले नाही. त्यामुळे हद्दवाढ होऊ शकली नाही. सध्या देशामध्ये जनगणना चालू आहे. जोपर्यंत जनगणना पूर्ण होत नाही त्यामुळे तोपर्यंत शहराची हद्दवाढ होणार नाही हे अंतिम सत्य असताना सुद्धा सध्या कोल्हापूर शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हद्दवाढीचा विषय मोठ्या प्रामुख्याने लोक उचलत आहेत. तर मी आधी सर्वांना विनंती आहे की आता आपण 53 वर्ष झालं या शहराच्या विकासासाठी झगडत आहात. तर माझी आपण सर्वांना विनंती आहे की येत्या 8-10 वर्षामध्ये कोल्हापूर शहर मेट्रो सिटी झालं तर ज्या दोन्ही महाविकास आघाडी किंवा महायुतीचे सर्व
ज्या घोषणा आहेत किंवा त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे, त्यांचं जर स्वप्न साकार करायचं असेल किंवा त्यांना त्यांच्या स्वप्नाचं विजन येत्या 5-10 वर्षात पूर्ण करायचं असेल तर त्याला महाविकास आघाडीशिवाय त्यांना महाविकास आघाडी आणि महायुतीनं आमच्या या भूमिकेला पाठिंबा दिल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. आणि महानगर सिटी स्थापन झाली तरच त्यांची सगळी ही जाहीरनाम्यातले विषय पास होतील, अन्यथा हे त्यांचे आज अखेर झालेली जी घोषणा आहेत त्या कागदावर राहतील. मला प्रामुख्यानं आणखीन एक सांगायचा विषय की ह्या कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाचं निधी मिळू शकत नाही, हे शासनाकडे यांना निधी मिळू शकत हे अंतिम सत्य आहे, त्याचं पत्र मी आपल्यासमोर दाखवत आहे. तसंच या प्राधिकरणामुळे विशेष प्राधिकरण फक्त 42 गावांचं न करता संपूर्ण जिल्ह्यासाठी महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण होणे फार गरजेचं आहे. असा एकंदरीत जर विचार केला आणि महानगर प्रदेश विकास प्राधिकरण झालं तर भविष्यामध्ये IT असू देत किंवा इतर उद्योग रोजगार निर्मिती चांगल्या प्रमाणात होणार आहे. एकंदरीत सरासरी विचार केल्यास शासकीय नोकऱ्यांचा पगारामध्ये महागाई भत्ता कोल्हापूरमध्ये आता महागाई भत्ता 14,000 म्हणजे मासिक भाडे 14,000 रुपये मिळते. त्या शासकीय नोकऱ्याला पुण्यामध्ये 21,000चा महागाई भत्ता होतो, म्हणजे जवळ 7,000चा फरक आहे. म्हणजे शासकीय नोकऱ्यांना सुद्धा महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामुळे फायदा होणार आहे. या सर्वांचा या प्राधिकरणातनं भरपूर असा फायदा होणार आहे. आता मेट्रो रेल्वे आणि मेट्रो सिटी आणि मेट्रो रेल्वेचा फरक 2020 मध्ये माननीय नितीन गडकरी यांनी पुण्यामध्ये घोषणा केली होती की मला पुणे ते कोल्हापूर मेट्रो सिटी निर्माण करायची आहे किंवा तिथपर्यंत चालू करायचं आहे. हे अंतिम सत्य आहे नितीन गडकरी साहेबांचं आणि त्यांचं ते स्वप्न आहे की कोल्हापूर ते पुणे मेट्रो रेल्वे झाली पाहिजे. या महानगर प्रदेशाची स्थापना झाली तर पुणे कोल्हापूर अंतर हे मेट्रो सिटीमुळे फार कमी वेळेत पूर्ण होईल. अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये प्राधिकरण या मेट्रो सिटीमुळं शहराचा व जिल्ह्याचा विकास होईल. तुम्ही या माध्यमातून ज्या काही महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीनं जे त्यांनी घोषणा केलेल्या आहेत त्यांची जर स्वप्न साकार व्हायची असतील, कोल्हापूर शहरातल्या नागरिकांचा विषय संपुष्टात आणायचा असतील मूलभूत प्रश्नासंदर्भात, तर सरासरी कोल्हापूरमध्ये 1,000 ते 1,100 किलोमीटरच्या मुख्य रस्त्याने अंतर्गत रस्ते आहेत. 1.5 कोटी 1 किलोमीटर झालं तर 1,500 कोटी रस्त्याला लागतात. आणि रस्ते हे आरोग्य केंद्र, दवाखाने, शाळा, क्रीडांगणे, बगीचा इत्यादींसाठी 3,000 झाला तर सरासरी 5,000 कोटीचा निधी या प्राधिकरणाला सहज मिळू शकतो. म्हाडाचे प्रकल्प आहेत त्या घरांच्या माध्यमातून निधी मिळू शकतो. शासनाचा फंड आहे, तसंच केंद्र शासनाचा विशेष फंड आहे, आंतरराष्ट्रीय फंड मिळू शकतो. या माध्यमातून शहराचा असा चांगला विकास निधी आणून काम करायचं असेल तर मी शहरातल्या व जिल्ह्यातील नागरिकांना व त्या लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, राजकीय संघटना, औद्योगिक संघटना यांना औद्योगिक संघटनांना तर याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. त्यामुळे औद्योगिक संघटनेनं या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची शासनाकडे लवकरात लवकर मागणी करणे ही अपेक्षित आहे. अशा संपूर्ण जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी संघटनेनं महानगर प्रदेश विकासाची स्थापना केली तर शहराबरोबर जिल्ह्याचा विकास हा पूर्णपणे होऊन जाईल आणि शहर व जिल्हा एक चांगला सुनियोजित संपूर्ण क्षेत्राचा विकास होईल. आणि यासाठी आमच्या या एस्पर विकास आघाडीचा आम्ही ही जनहितार्थ प्रसार माध्यमांच्याद्वारे आम्ही प्रसिद्धी करत आहोत. या प्रसिद्धीला आपण सर्वांनी या भूमिकेला पाठिंबा द्यावा ही विनंती करतो.